मनोज जरांगे यांच्या मागणीबाबत शासन सकारात्मक विचार करतंय, पण शासन ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता जरांगेंच्या मागणीचा विचार करेल अशी भूमिका राज्य शासनाने घेतली आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। एकीकडे मनोज जरांगे यांनी आज दिवसभराचा वेळ दिलेला आहे सगळ्या सोयऱ्यांबाबत अध्यादेश काढण्यासाठी आणि इतर मागण्यांबाबत बोलण्यासाठी। मात्र नवी मुंबईत ते थांबणार आहेत। उद्यापर्यंत जर निर्णय घेतला नाही तर मुंबईत धडकणार असा इशारा मनोज जरांगेंनी दिलाय। मात्र सरकार आता जरांगेंच्या मागण्यांबाबत सकारात्मक असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। सागर, सरकार सकारात्मक आहे जरांगेंच्या मागण्यांबाबत अशी माहिती मिळते, तुमच्याकडे काय अधिक तपशील? राज्य शासनातल्या वरिष्ठ सूत्रांनी जी माहिती दिलेली आहे, प्रशासकीय लेवलला आणि राजकीय लेवलला या संदर्भामध्ये चर्चा आता सध्या सुरू आहे। जरांगेंच्या प्रामुख्याने ज्या दोन प्रमुख मागण्या आहेत, एकतर गुन्हे दाखल करा, जे गुन्हे झालेले आहेत ते पाठीमागे घेण्याच्या संदर्भात लेखी पत्र देणं असेल, जे मराठा आंदोलकांच्या दरम्यान जे गुन्हे झालेले आहेत त्या संदर्भातलं, आणि दुसरं म्हणजे सगळे सोयरेच्या बाबतलं। तर या संदर्भात तोडगा काढण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न जोरदार सुरू आहे। राज्याचे मुख्यमंत्री, मुख्य सचिव तसेच समाज कल्याण खात्याचे सचिव यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा देखील झाल्याची सूत्रांची माहिती मिळते। आणि दुसरी गोष्ट म्हणजे या संदर्भात कदाचित आज रात्री किंवा उद्यापर्यंत काही लेखी स्वरूपातले शासनाचे पावलं उचलली जातील आणि त्याच्या स्वरूपाची काही मागण्या ज्या आहेत त्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली जाईल असं म्हटलं जातं। पण मुळात प्रश्न उपस्थित राहतो तो ओबीसी आरक्षणाच्या संदर्भामध्ये धक्का न लागता हे सगळं करावं लागणार आहे। कारण की कुठे ना कुठेतरी जर ओबीसी आरक्षणाच्या संदर्भामध्ये जर धक्का लागतो असं दिसून येतं तर त्या संदर्भात कोर्ट कचेरी सारखी प्रकरणं पुढे परत एकदा सुरू होतील आणि सरकारची डोकेदुखी ही वाढण्याची शक्यता आहे। यामुळे यावर तोडगा काढण्याच्या संदर्भात आता परत एकदा समाज कल्याण खात्याचे सचिव, राज्याचे मुख्य सचिव, मुख्यमंत्री यांच्यात खलबतं सुरू असल्याची माहिती उपलब्ध होतीये। निश्चित सागर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांबद्दल। तेव्हा या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी ही आहे की मनोज जरांगे यांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता या मागणीचा विचार केला जाणार आहे।